आज आपण बघणार आहोत किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आणि या किर्चॉफ व्होल्टेज लॉलाच अजून आपण दुसऱ्या याच्यामध्ये म्हणू शकतो त्यांना लूप लॉ ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द, अजून त्याला आपण एक म्हणूयात मेश लॉ. अशा 3 प्रकारे आपल्याला 12th एक्झाममध्ये त्याच्यावरचे क्वेश्चन्स येत असतात आणि 3 प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. करंट किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आहे, त्याला सेकंड लॉ सुद्धा म्हणतात. and it is used only for the closed network of the electrical network. closed electrical network बघा आलं लक्षात. क्लोज इलेक्ट्रिकल नेटवर्कसाठी आपण त्याला वापरणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं काय करणार आहोत, याला कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी सुद्धा म्हटलेलं आहे. कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी म्हणजे काय याचा अर्थ की एनर्जी ही कशा पद्धतीने एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ॲक्टिवेट होत असते हे आपण बघणार आहोत. आणि सोबतच मित्रांनो एक आपल्याला बघायचं आहे, याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कशा पद्धतीने ॲक्टिवेट होते हे सुद्धा आपण या लॉमध्ये बघणार आहोत. बघा सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण या लॉला सुरुवात करणार आहोत, या लॉमध्ये सुरुवात करत असताना आपल्याला त्याचं स्टेटमेंट पहिले पाहायचं आहे. स्टेटमेंट काय आहेत आणि स्टेटमेंटच्या नंतर आपल्याला बघायचं की ट्रेसिंग जेव्हा आपण डायरेक्शन्स ऑफ द करंट किंवा ट्रेसिंग त्याच्यामध्ये करणार आहोत त्या काही कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्या कंडिशन इलेक्ट्रिकल नेटवर्क द algebraic sum of the potential difference across the all components plus algebraic sum of all the EMF of the cell is always equal to the 0. is always equal to the 0. काय सांगतो आम्ही लक्षात घ्या. मग एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे, एखादी इलेक्ट्रिकल लूप आहेत, मग त्या इलेक्ट्रिकल लूपमध्ये नेटवर्क कशाला म्हणतो आपण, नेटवर्क आपण अशा म्हणत असतो इलेक्ट्रॉनिक्समध्ये की एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ द कंपोनंट्स असतील. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं रेजिस्टर्स आहेत, त्याच्यामध्ये काही सेल्स आहेत, त्याच्यानंतर काही कॅपॅसिटर्स आहेत. अशा इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये आपण जर विचार केला तर आपण म्हणूया तिथे क्लोज नेटवर्क आहेत. आणि तशा क्लोज नेटवर्कमध्ये रेजिस्टन्ससाठी आपण जर विचार केला तर एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये तेव्हा इट इज स्टेट दॅट द स्टेटमेंट ऑफ दिस Kirchhoff's voltage law, it is state that the algebraic sum of the potential difference across the all components plus algebraic sum of the EMF of the all cell is always equal to the 0. always is equal to the 0. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे आहेत, मग एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्स आहेत, EMF ऑफ द बॅटरी आहेत म्हणजे सेल्स आहेत, बरोबर आहेत. आता EMF ऑफ द बॅटरी ऑर द सेल कशाला म्हणतात, इट इज नथिंग बट इट इज द एनर्जी. EMF ऑफ द बॅटरी मीन्स EMF ऑफ द सेल मीन्स इट इज द एनर्जी सप्लाय बाय द बॅटरी, बरोबर आहेत. म्हणजेच या लॉला अजून म्हणतात इट प्रोव्हाइड द कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी. इट प्रोव्हाइड द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा कन्झर्वेटिव्ह ऑफ एनर्जी सुद्धा या लॉला म्हटलं जातं. बघा आपल्याला याच्यामध्ये थोडं काही लक्षात ठेवायचं आहे. ह्या गोष्टी मी अगोदरच इथे लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे फॉर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स, फॉर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स जर असेल, वेन वी आर ट्रेसिंग, बघा फेअर आय इज द करंट फ्लोईंग थ्रू द एनी रेजिस्टर. देन बघा आता आपण पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा ड्रॉ करू त्या लॉमध्ये तेव्हा काय करायचं, तिथे फेअर आय इज द करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स अँड द पाथ ऑफ ट्रेसिंग, जी पाथ आपण ज्या डायरेक्शननं ट्रेस करणार आहोत ती पाथ आपण कन्सिडर करूयात अपोजिट डायरेक्शनमध्ये येत आहे. तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स मीन्स द प्रॉडक्ट ऑफ रेजिस्टन्स अँड द करंट इट इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. साइन कन्व्हेन्शन मी काय सांगत आहोत बघा, साइन कन्व्हेन्शन वेन द करंट इज डायरेक्टेड अँड द पाथ ऑफ ट्रेसिंग in opposite direction, then potential difference is considered as positive. And if the current and the path of the tracing both are in the same direction, then the potential difference across the resistance considered as negative. म्हणजे आपण अशा पद्धतीने त्याला ट्रेस करणार आहोत. कसं माहिती आहे का, जर करंट आणि आपण मोजण्याची जी पाथ आहेत, बरोबर आहेत, ही जर अपोजिट असेल तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे I into the R इथे काय करणार आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. आणि जर ट्रेसिंग ऑफ द करंट म्हणजे आपली पाथ जिथून आपण निघालो ती पाथ आणि करंट हे जर दोन्ही एक साईडनं जर येत असेल तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स कसा घ्यायचा आहे आपल्याला निगेटिव्ह. तसंच जर EMF ऑफ द बॅटरी किंवा जर सेल असेल, वेन वी आर ट्रेसिंग द पाथ फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी
to the negative terminal of the battery किंवा negative cell, positive cell to the negative cell, then EMF of the cell is considered as negative. And if we are tracing from the positive to negative and the path is directed from the negative to the positive, then it is considered as positive. म्हणजे आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये हा जो थेरम आहे या थेरमला किंवा या लॉला आपण एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटचा वापर करून आता कायमस्वरूपी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे पुन्हा आपल्याला कधीच अभ्यास करण्याची गरज नाही पडली पाहिजेत. मग काय सांगत आहोत आपण इथे असं गृहीत धरू होतं आपण इथे आपण एक इलेक्ट्रिकल सर्किट काढूयात. मग ते इलेक्ट्रिकल सर्किटमधून आपल्याला अजून बरीच आयडिया इथे आपण एक असं क्लोज नेटवर्क काढूयात. क्लोज नेटवर्क आपण इथे काढत आहोत की ज्यामध्ये रेजिस्टन्स आणि EMF ऑफ द सेल इज कनेक्ट करत आहोत आपण इथे. त्याला नाव देऊयात आपण. हे रेजिस्टन्सेस R1, R2, R3, R4 अँड R5 आणि क्लोज इलेक्ट्रिकल नेटवर्क आपण घेतलेले आहेत. आणि क्लोज इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये आपण जर विचार केला तर इथे कॉर्नरला नाव देऊ आपण A, B, C, D, E, F अँड A. बघा क्लोज नेटवर्क आपण कसं तयार केलेलं आहे. क्लोज नेटवर्क क्लोज लूप कशी तयार केली आपण A, B, C, D, E, F, A. आणि दोन सेल घेतलेले आहेत आपण इथे. दोन सेल घेतलेले आहेत. सेल ऑर द EMF फर्स्ट इज E1 पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा निगेटिव्ह टर्मिनल. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E2. बघा असं कुठलंही एखाद्याला जर इलेक्ट्रिकल नेटवर्क असेल तर अशा कुठल्याही एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कचा आपल्याला इथे किर्चॉफ सेकंड लॉ यूज करता येतो आणि याच्यामध्ये किती पोटेन्शियल एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये अप्लाइड होत आहेत हे आपण इझिली काढू शकतो. तर बघूयात आपण EMF ऑफ द बॅटरी ऑर द सेल अकॉर्डिंग टू द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ व्होल्टेज लॉनुसार आपण कशा पद्धतीने याला काढू शकतो तर बघूयात आपण. पहिले आपण काय करूयात अप्लाइंग द किर्चॉफ्स लॉ, अप्लाइंग द KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू द लूप. कुठल्या लूपसाठी घेऊ आपण पहिले A, B, C, D, E, F अँड A या पहिल्या लूपसाठी घेऊयात आपण. पहिल्या लूपसाठी काय होईल माहिती आहे का. काय सांगितलं अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द ऑल कंपोनंट्स प्लस अल्जेब्रिक सम ऑफ द EMF ऑफ द ऑल द सेल इज ऑलवेज इज इक्वल टू द 0. ऑलवेज इज इक्वल टू द 0. देअरफॉर अप्लाइंग द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. बघा काय सांगतो मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की आपल्याला जर एकदा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कशा पद्धतीने लावायचा हे जर आपण जर एकदा जर शिकलोत तर आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ पुन्हा पुन्हा करण्याची गरज पडणार नाही. आणि सिंपल मेथडने आपण त्याला करणार आहोत. एखादं क्लोज इलेक्ट्रिकल नेटवर्क घेतलेलं आहे आपण इथे आणि या क्लोज इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये अशा पद्धतीनं आपण रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये रेजिस्टन्स आहेत आणि म्हणून आपण एक इथे कन्सिडर करूयात. आता ही हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहेत. आपल्याला माहीत आहे करंट नेहमी या डायरेक्शन येत असतो. ट्रेसिंग द करंट फ्रॉम द I. देअरफॉर आपण कन्सिडर करूत की I1 असा करंट येत आहेत. हाच करंट काय होईल आता इथे I1 या डायरेक्शन येईल म्हणजे I2 या रेजिस्टन्समधून जाईल आणि सिमिलरली इथे येईल I1 ॲज इट इज जशाला तसा येईल इथे. बरोबर आहे. आणि सिमिलरली हा जो E2 आहेत सेकंड सेल आहेत त्याच्यामधून सुद्धा करंट सप्लाय होईल आणि इथून जो येणारा करंट आहे तर आपण कन्सिडर करू हा I2 आहे. आणि हा I2 करंट काय होईल इथे येईल. बरोबर आहे. I2 करंट काय येईल या डायरेक्शनने येईल आणि हे आता इथून आलेला करंट I1 या डायरेक्शनने आलेला आणि हा I2 आलात म्हणजे आता हे दोघंही मिळून जे करंट तयार होतील तो I3 करंट असेल. आणि I3 म्हणजे कोण I3 इज इक्वल टू द I1 प्लस I2. हे दोघे जण मिळून काय करतील या डायरेक्शनमध्ये जातील आणि देअरफॉर सिमिलर करंट I1 प्लस I2 रेजिस्टन्स कुठल्या रेजिस्टन्समधून R3 या रेजिस्टन्समधून येईल आणि क्लोज सर्किटमध्ये पुन्हा इथला करंट या डायरेक्शनमध्ये अशा डायरेक्शनमध्ये येईल. हा करंट याच्या डायरेक्शनमध्ये येईल म्हणजे I2 म्हणजे सेकंड सेलचा करंट जो आहे हा I2 इथे येईल. हा I2 या डायरेक्शनने येईल. मग तसाच या डायरेक्शनचा जो करंट आहे हा I1 करंट या डायरेक्शनने जाईल
आणि या सेलचा करंट या डायरेक्शनला जाईल. समजलं का मित्रांनो? किती सोपं आहेत बघा. आपण काय केलेलं आहे, 2 सेल घेतले, 2 बॅटरी घेतलीत आणि 2 बॅटरीमधला करंट कन्व्हेन्शन कसं काढलेलं आहे, करंट कसा कोणा डायरेक्शनला जात आहेत. करंट इट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. सिमिलरली इथून निघाला जो करंट आपण काय घेतला, I1 निघणार पहिल्या सेलमधून आणि हा I1 या रेजिस्टन्समधून येईल, R2 मधून येईल, इथपर्यंत जाईल आणि पुन्हा त्याच्या सेलकडे इथे I1 या डायरेक्शनला जाईल. ॲट द सेम टाइम सेकंड सेलचा करंट किती आहेत, I2 आहेत आणि इट इज डायरेक्टेड फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल थ्रू द रेजिस्टन्स R4 ॲड अप टू द रेजिस्टन्स R3. म्हणजे आता इथं काय झालं, दोन्हीकडून जो येणारा करंट आहे हा I3 राहील आणि I3 इज इक्वल टू द ऑलवेज I1 प्लस I2. हे कंबाईन करंट इथून जाईल आणि देअरफॉर I1 करंट इथे जाईल, कंप्लीट करेल त्या सेलला आणि सिमिलरली इथून जो करंट येणार आहे हा करंट कुठं जाईल, I2 कडे जाईल. आता काय करणार आपण बघा, सिम्पलमध्ये आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कशा पद्धतीने अप्लाय करायचा तर बघूयात. कारण आपला लॉ काय सांगतो, द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द ऑल द कंपोनंट्स प्लस अल्जेब्रिक सम ऑफ द EMF ऑफ ऑल द सेल इज ऑलवेज इज इक्वल टू द 0. According to this statement, we can construct applying the Kirchhoff's voltage law to the loop A, B, C, D, E, F, A. बघा काय सांगत आहोत आपण, अगोदरच आपण पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF कशा पद्धतीने काढायचं इथे अगोदरच सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीने आपण वापरणार आहोत पाहूयात. आता चला आपण स्टार्ट करूयात. When we are tracing from the higher potential toward the lower potential, या डायरेक्शनला आपण कन्सिडर करू की हायर पोटेन्शियल इथं आहेत आणि हायर पोटेन्शियलपासून आपण या डायरेक्शनने येऊयात आणि पुन्हा कंप्लीट या एवर येऊयात. मीन्स अप्लाइंग द किर्चॉफ्स लॉ टू द लूप. कुठल्या लूपला आपण अप्लाय करणार आहोत, अप्लाइंग द लूप टू द A, B, C, D, E, F अँड अगेन A. काय झाली आता, ही क्लोज लूप झालेली आहेत. मग आपण कसं अप्लाय करणार तिथे, चला इथून निघालो आपण, करंट सुद्धा त्याच डायरेक्शनने जात आहेत. पहिले रेजिस्टन्स लागलं इथे आल्याच्या नंतर I1 करंट इज पासिंग थ्रू द रेजिस्टन्स R2, बरोबर आहेत. आणि बघा इथे I आलात म्हणजे करंट आला आणि रेजिस्टन्स आला म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. करंट आणि रेजिस्टन्स या दोघांचा गुणाकार म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. अँड व्हेन वी आर ट्रेसिंग इन द सेम डायरेक्शन, बघा सेम डायरेक्शनमध्ये आपण जात आहोत. करंट आणि ट्रेसिंगच्या हायर पोटेन्शियलपासून A पासून B कडे आपण निघालेलो आहोत म्हणजे सेम डायरेक्शन आलो. म्हणून आता इथं काय करायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स मिळाला I1 R2. मग कसा घेणार आपण, मायनस ऑफ I1 R2. ओके, कळलं. आता इथे सेम डायरेक्शनमध्ये आलो आपण. सिमिलरली A पासून B कडे गेलो, आता B पासून या डायरेक्शनने आपण जाणार. रेजिस्टन्स लागलात, कोणता रेजिस्टन्स लागलात, R2 रेजिस्टन्स आपल्याला मिळालेला आहेत. R2 रेजिस्टन्स मिळाला. वी आर ट्रेसिंग इन द डायरेक्शन A to B and B to the C, बट करंट अक्रॉस द रेजिस्टन्स R4, करंट अक्रॉस द रेजिस्टन्स R4 किती आहेत, प्लस आता इथं अपोजिट डायरेक्शन आली करंटची आहे ना, कारण इथून जाणारा करंट कसा असेल या डायरेक्शन आणि आपण ट्रेस कसं करत आहोत या डायरेक्शनमध्ये. देअरफॉर करंट आणि रेजिस्टन्स याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स वी आर ट्रेसिंग इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द करंट, देअरफॉर इट इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह, दॅट इज I2 R4. ओके. सिमिलरली फ्रेंड्स, ट्रेसिंग फ्रॉम द C टू द D, बघा आता कारण आपल्याला C कडून D कडे जायचं आहे. C कडून D कडे जाण्यासाठी पुन्हा आपण इथं आलो, बरोबर आहेत. आणि एक सेल इथं आपल्याला दिसत आहेत, सेलचं नाव आहे त्या E2. वी आर ट्रेसिंग इन दिस डायरेक्शन, बट आता इथे आपण एकच सांगणार, या करंटचं आपल्याला तेवढं काही आता इथे इफेक्ट होणार नाहीत, परंतु आपल्याला सेल लागलीत, EMF ऑफ द बॅटरी लागलेली आहेत. देअरफॉर EMF ऑफ द सेल आपण इथे सांगितलं, व्हेन वी आर ट्रेसिंग इन द पॉझिटिव्ह टू द निगेटिव्ह, आपली ट्रेस या डायरेक्शन चालू आहेत. C पासून D कडे आपण ट्रेस करणार आहोत. पॉझिटिव्ह टू द निगेटिव्ह, देन कन्सिडर दिस सेल इज ॲट द निगेटिव्ह, देअरफॉर निगेटिव्ह सेल म्हणजे काय, E2. निगेटिव्ह सेल मीन्स E2. अजून आपण समोर गेलेला आहोत. रेजिस्टन्स R5 आपल्याला मिळालेला आहे. रेजिस्टन्स कोणता मिळाला आपल्याला, R5 मिळालेला आहे. इथं आलो,
परंतु R5 आपण ट्रेसिंग कोणत्या डायरेक्शनने करत आहोत, या डायरेक्शनने ट्रेस करत आहोत आपण, कारण C पासून D कडे जायचं आहे आपल्याला. पण रेजिस्टन्स R5 मिळाला, परंतु त्याच्यातून जाणारा करंट कोणता आहे, त्याच्यातून जाणारा करंट आहे I2, म्हणजे अपोजिट डायरेक्शन, आपण करंटच्या अपोजिट चाललो, बरोबर आहे, कन्व्हेन्शनल करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये चाललो. म्हणून इथं काय राहील, अपोजिट जर जात असेल देन कन्सिडर ॲज पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज IR ॲज पॉझिटिव्ह. म्हणून इथं काय करूयात आपण, IR म्हणजे I2R5. मग आता D पासून E कडे गेलोत आपण, एखादा रेजिस्टन्स आहे का इथे, नाही, म्हणून आपण तिथे काहीच नाही लिहिणार. E पासून F कडे जाणार आपण, एखादा रेजिस्टन्स आहे का तिथे, नाही आहे. चला मग F पासून आता A कडे निघालो होतो आपण, एक रेजिस्टन्स मिळाला आपल्याला. काय मिळाला रेजिस्टन्स, त्याचं नाव काय आहे, त्याचं रेजिस्टन्स R1 नाव आहे. वी आर ट्रेसिंग नाव, आपण कसं त्याला कोण्या पाथने जातो आपण, F पासून A कडे. तर एक रेजिस्टन्स लागला आणि करंट कुठे चालला, अलॉंग दिस डायरेक्शन, सेम डायरेक्शन ऑफ द ट्रेसिंग ऑर द पाथ. देअरफॉर जर सेम डायरेक्शन जात असेल, आपण सेम डायरेक्शन पाथ जर ट्रेस करत असेल, देन रेजिस्टन्स अँड द करंट विल बी निगेटिव्ह. म्हणून इथे काय घेऊयात आपण, मायनस I1R1. आणि फायनली अजून इथून आपण पुढे जर गेलो तर एक आपल्याला सेल मिळाली, आणि सेल जर असेल, आपण काय सांगितलं, सेल when we are tracing from the negative point to the positive point, negative terminal of the cell to the positive terminal of the cell, considered as positive. negative to the positive जर जाणार असेल तर काय करायचं आपल्याला इथे, considered as positive, that is positive E1. But according to this law, according to this property, we can say that all the values or all the equation, it is always is equal to the 0. always is equal to the 0. बघा, आपण अशा पद्धतीने इथे काय केलेलं आहे, इथे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉ कुठल्याही क्लोज लूपला इझिली अप्लाइड करू शकतो, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण करूयात. चला पुन्हा आपण इथेच एक लूप घेऊयात, दुसऱ्या लूपमध्ये आपण कन्सिडर करूयात. नाऊ ट्रेसिंग फ्रॉम दिस लूप. आता या लूपमध्ये आपण बघूयात, याला कन्सिडर करूया आपण फर्स्ट लूप. इट इज कन्सिडर्ड ॲज फर्स्ट लूप. अप्लाइंग अगेन किर्चॉफ्स लॉ, अप्लाइंग अगेन किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू द लूप. कुठल्या लूपला आपण पहिली लूप कन्सिडर करूया. ती पहिली लूप ABEF, ABEF अगेन A, क्लोज लूप ABEF and A. इथं जर आपण अप्लाय केलं तर काय होईल, अगेन स्टेटमेंट ऑफ द Kirchhoff's voltage law, it is stated that the algebraic sum of the potential difference across the all components plus algebraic sum of the EMF of the all cell is always is equal to the 0. Always is equal to the 0. Therefore, again trace higher potential at the point A toward the lower potential and in this direction. Let us start. आपण start करूयात. Now again A to the B. Current from E1 is trace I1 and it is passing through the resistance R2. म्हणजे याच्या R2 मधून करंट जात आहेत, म्हणून आपण इथे काय करूयात, करंट I2 मधून जात आहेत, म्हणून आपण इथे रिप्रेझेंट करूयात. अगेन करंट अँड द रेजिस्टन्स अँड वी आर ट्रेसिंग फ्रॉम द सेम डायरेक्शन ऑफ द करंट. जर सेम डायरेक्शन मध्ये करंट असेल तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स विल बी निगेटिव्ह. देअरफॉर मायनस ऑफ I1R2, मायनस ऑफ I1R2. सिमिलरली नाउ ट्रेसिंग इन द डायरेक्शन. आता आपण बी पासून ई कडे जाणार. एक रेजिस्टन्स आहे, त्याचं नाव किती आहे, R3 नाव आहे त्याचं. काय R3, बरोबर आहे. इथून आपण चाललो, परंतु करंट त्याच्यामधून जाणारा कोणता आहे, I3. I3 मीन्स I1 प्लस I2. देअरफॉर आपण इथे असं गृहीत धरूयात की या डायरेक्शनमध्ये करंट जात आहेत आणि रेजिस्टन्स आणि करंट इन द सेम डायरेक्शनमध्ये आपला जर जात असेल तर अगेन इथं काय येईल, निगेटिव्ह I3R3. देअरफॉर ई पर्यंत आपण इथे आलो तर एक रेजिस्टन्स मिळाला इथे. आणि सिमिलरली
ई पासून पुन्हा एफकडे आपण जाणार. ईकडून एफकडे जात असताना एकही तिथे रेजिस्टन्स नाहीत. त्याच्यानंतर पुन्हा एफकडे जाऊ आपण. एफकडे गेल्याच्या नंतर I1 आपल्याला करंट जाताना दिसत आहेत आणि एक रेजिस्टन्स मिळाला इथे. मग रेजिस्टन्स जर मिळाला असेल तर रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स इथे मिळाला. करंट, दिस कॉन्व्हेन्शनल करंट अँड वी आर ट्रेसिंग both are in the same direction. Path of tracing is the same direction. Then again it is as the negative sign, that is I1 R1. And again we are tracing from the F to the A. आपल्याला एक सेल मिळत आहेत and we are tracing from the negative terminal of the cell to the positive terminal of the cell. Then again it is considered as positive EMF is equal to the again 0. Again is tracing the second loop. सेकंड लूप फ्रॉम द हायर पोटेन्शियल आपण कन्सिडर करूयात. आपण इथे B, C, D, E and B. Therefore applying KVL to the loop हायर पोटेन्शियल कन्सिडर करू आपण. कुठलं? B, C, D, E and B. B, C, D, E and B. मित्रांनो, आपण काय करत आहोत? किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काढत आहोत, बरोबर आहेत. आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये आपण बघणार आहोत की पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द ऑल कंपोनंट्स इन द इलेक्ट्रिकल सर्किट और द नेटवर्क अँड द EMF ऑफ द सेल याच्यामधली जर आपण एनर्जी जर बघितली तर ही कन्झर्व्ड असतं, बरोबर आहे. कन्झर्व्ड असतं म्हणजे काय असतं की या दोघांची बेरीज जर आपण केली तर ही नेहमी काय येतं? 0 येते. म्हणजे ती कॉन्स्टंट आहेत, बरोबर आहेत. कॉन्स्टंट मीन्स तिच्यावर कुठल्याही प्रकारचा एनर्जीचा इफेक्ट होत नाही. मीन्स द आउटकमिंग एनर्जी प्लस प्रोव्हाइडेड बाय द EMF ऑफ द सेल कंबाईन टुगेदर, देन वी गॉट द 0, बरोबर आहेत. म्हणजे ती कॉन्स्टंटच असते. म्हणून आपण अशा पद्धतीने आता इथे काय करणार आहोत? अप्लाइंग द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू द लूप B, C, D, E, B. नाउ हायर पोटेन्शियल फ्रॉम द B to the C बघूयात आता आपण. B to the C. Therefore करंट फ्रॉम द E to it is in this direction, बरोबर आहे. या डायरेक्शननं करंट जात आहे. आणि वी आर ट्रेसिंग द पाथ फ्रॉम द B to the C. Therefore करंट आणि ट्रेसिंग द पाथ याच्यामध्ये अपोजिशन आलेले आहेत, अपोजिट आपल्याला दिसत आहेत. म्हणून अपोजिट जर येत असेल, अपोजिट पाथ जर येत असेल, देन द रेजिस्टन्स और द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स विल बी पॉझिटिव्ह. म्हणून इथं काय करूयात आपण? R4 रेजिस्टन्स आपल्याला दिसलात, म्हणून इथं काय करूयात? प्लस I2 R4 प्लस I2 R4. मित्रांनो, अजून आपण समोर गेलो. थोडं समोर गेल्याच्या नंतर C पासून D पर्यंत आपण जाणार आहोत. C पासून D पर्यंत गेल्याच्या नंतर एक आपल्याला सेल लागलेली आहेत, EMF ऑफ द बॅटरी सेल. आणि वी आर ट्रेसिंग इन द डायरेक्शन पॉझिटिव्ह टू द निगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह टू द निगेटिव्ह जर येत असेल, पाथ ट्रेसिंग पाथ इज पॉझिटिव्ह टू द निगेटिव्ह, देन EMF ऑफ द सेल विल बी निगेटिव्ह. म्हणून इथं काय करूया आपण? निगेटिव्ह E2. अगेन फ्रेंड्स, वी आर ट्रेसिंग फ्रॉम द रेजिस्टन्स आपल्याला R5 मिळालेला आहेत आणि करंट त्याच्यामधून येणारा जो आहे हा करंट किती आहेत? करंट इज I2. Therefore tracing in the opposite direction of the conventional current, therefore it is considered as positive potential difference, that is I2 R5 from the D to the E. D to the E पर्यंत आपण जर गेलो तर कुठलाही रेजिस्टन्स तिथे नाहीत किंवा एखादा कुठलाही कंपोनंट नाहीत, म्हणून पोटेन्शियल डिफरन्स इथला काय राहील? मिळणार नाहीत आपल्याला. म्हणून आपण इथे या डायरेक्शनला जाऊयात. आता एक रेजिस्टन्स मिळाला, त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय आहेत? R3 नाव आहे त्याचं. आणि R3 आपल्याला रेजिस्टन्स मिळाला, परंतु करंट कोणत्या डायरेक्शनला जात आहेत? करंट इन दिस डायरेक्शन अँड वी आर ट्रेसिंग इन दिस डायरेक्शन. देअरफॉर असं म्हणूयात आपण, वी आर ट्रेसिंग द पाथ अँड द करंट both are in the opposite direction. Therefore we can say that the potential difference will be positive. जर पॉझिटिव्ह असेल तर आपण काय करूया? तिथे हा रेजिस्टन्स आहे R3 आणि या करंट I1 प्लस I2 यालाच नाव दिलेलं आहे, तर आपण करंट I3 म्हणून आपण इथे रिप्रेझेंट करूयात I3 आणि रेजिस्टन्स नाव आहे त्याच्यातलं R3, बरोबर आहेत. आणि सिमिलरली वी आर ट्रेसिंग हिअर टू द पॉईंट B. आपण B वर गेलो आणि B वर गेल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात आलं की या सगळ्यांची व्हॅल्यू इज इक्वल टू द 0. व्हॅल्यू इज इक्वल टू द 0. अँड फ्रॉम दिस एक्सप्रेशन फ्रेंड्स वी कॅन
calculate easily the EMF of the battery or the cell or the potential difference across the all components, आणि सम जर केली आपण त्याच्यातली तर 0. अँड अगेन वी कॅन कॅल्क्युलेट हेअर. आपण याला अशा पद्धतीने सुद्धा कॅल्क्युलेट करू